संतोष देशमुखांच्या न्यायासाठी मुंबईमध्ये सर्वपक्षीय मोर्चाला सुरुवात। आरोपींना फाशी देण्याची मागणी आहे। संतोष देशमुख कुटुंबीय मोर्चामध्ये सहभागी, तर मारेकरांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी। वाल्मिक कराडला हॉस्पिटलमधून बाहेर काढा। स्लीप एपनियासाठी आता हॉस्पिटलमध्ये ठेवण्याची गरज नाहीये, जितेंद्र आव्हाडांचा सवाल। वाल्मिक कराड समाजामधली विकृती ही विकृती ठेचली पाहिजे। आकाची राजकीय कारकीर्द आता फुलवण्याचेच प्रयत्न होते। संतोष देशमुखांसाठीच्या आक्रोश मोर्चातून जितेंद्र आव्हाड यांचा हल्लाबोल। बीडमधील राजकीय हत्या प्रकरण टप्प्याटप्प्याने समोर आणणार। वाल्मिकच या संपत्तीचा मुद्दा लांबपर्यंत जाणार, सुरेश धस यांचा इशारा आहे। तर बीड हत्या प्रकरणामधील आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी ही मागणी। आरोपी वाल्मिक कराडचं बीड जिल्हा रुग्णालयामध्ये सिटी स्कॅन करण्यात आलाय। सिटी स्कॅनचा आता रिपोर्ट डॉक्टरांच्या हाती आला असून कराडवर पोटदुखीचा उपचार सध्या सुरू आहेत आणि आरोपी वाल्मिक कराडला दुसरा कोणता आजार आहे का याचाही तपास सुरू आहे। बीड हत्या प्रकरण तसंच मकोका गुन्ह्यातील आरोपींची संपत्ती गोठवण्यासाठी एसआयटीचा अर्ज। याआधी 29 डिसेंबरला सीआयडीनं बीडच्या केज कोर्टात अर्ज केलेला होता। आता एसआयटीचा बीड कोर्टात आरोपी संपत्ती गोठवण्यासाठी अर्ज। वाल्मिकचे सर्व रिपोर्ट सार्वजनिक करा। कराड अगदी ठणठणीत आहे, दमानी यांची मागणी। तर वाल्मिकची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करा, दमानी यांची मागणी। परळीतील जगमित्र कार्यालयाची सूत्र अजय मुंडेंच्या हाती। वाल्मिक कराडच्या खुर्चीवर आता धनंजय मुंडेंचे भाऊ अजय मुंडे। अजय मुंडे जिल्हा परिषदेचे सदस्य असून गटनेते देखील आहेत। अक्षय शिंदेनं बलात्कारच केला नाही। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणामध्ये अजून एक गुन्हा दाखल नाहीये। जितेंद्र आव्हाड यांची प्रशासनावर टीका, तर आव्हाडांचं वक्तव्य आवडलं नाही, धस यांचं उत्तर। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचं आजपासून पुन्हा उपोषण। सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसह कुणबी प्रमाणपत्र वाटप, हैदराबाद गॅझेट लागू करणं अशा 7 ते 8 मागण्यांसाठी आमरण उपोषण। जरांगेंना समाजासाठी आंदोलन करण्याची मुभा आहे। जरांगेंचं समाधान होईल, नाही झालं तर आमचा काही पर्याय नाही, मनोज जरांगेंच्या आंदोलनावर बावनकुळेंचं उत्तर। जरांगेंच्या आंदोलनाला आता पूर्वीसारखी धार नाहीये। वारंवार आंदोलन करून आता अर्धवट सोडणं म्हणजेच समाजाचं नुकसान होत आहे। जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणावर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। वडेट्टीवारांना आमच्या आंदोलनाबद्दल काय करायचंय, नाही तर वडेट्टीवारांनी आंदोलन करावं। आमची लेकरं मोठी झालेली खपत नाही, जरांगेंचं उत्तर आहे। पवारांवर टीका केल्याशिवाय अमित शहांना समाधानच मिळत नाही। पवारांनी घेतलेले सगळेच निर्णय वाचले तर शहांना त्यांचं कार्य कळेल। विजय वडेट्टीवार यांची अमित शहांवर टीका। एक दिवस एकनाथ शिंदेंना जमाल गोटा मिळणार। ईडीचा जमाल गोटा मिळाल्यानं शिंदे पक्षातून फुटले। शिंदेंच्या ठाकरेंवरील टीकेला संजय राऊतांचं उत्तर आहे। शरद पवारांचे पुढील 4 दिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द। तब्येतीच्या कारणास्तव दौरे रद्द। हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांची माहिती। इंदापूरमधील जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या इमारतीचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन आणि उद्घाटनाला न्यायमूर्ती रेवती डेरेंसह क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळेंची उपस्थिती। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा ॲक्शन मोडवर। मंगेश साळवी ठाकरेंच्या शिवसेनेचे नवीन रत्नागिरी तालुका प्रमुख। साळवींच्या नावाला 2 दिवसात ग्रीन सिग्नल मिळणार। अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यात ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच पुत्रानं मागितल्या कंत्राटदाराकडे लाच। कॉन्क्रीट रोडच्या कामाचं देयक काढण्यासाठी 70,000ची लाच मागितल्या प्रकरणी कंत्राटदाराची सीईओंकडे तक्रार। पुण्यामध्ये जीबीएस रुग्णाची संख्या आता 73 वर पोहोचली आणि शुक्रवारी नव्यानं 6 रुग्ण आढळलेत। नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन आहे। जीबीएस आजारावर आरोग्य यंत्रणा लक्ष ठेवून आहे। रुग्णांवर उपचार करण्यासंदर्भात माझी आयुक्तांशी चर्चा झाली आहे। पुण्यातील वाढत्या जीबीएस आजाराच्या प्रसाराबाबत अजित पवारांचं उत्तर। विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील विकास आराखड्याचं काम संथ गतीनं सुरू आहे। भाविकांमधून नाराजी व्यक्त होते। दरम्यान विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यामधील कामासाठी पुन्हा मंदिर बंद करण्याची वेळ आली तर भाविक आणि मंदिर प्रशासनामध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे। नागपूर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांना राष्ट्रपती पोलीस पदक पुरस्कार जाहीर झाला। 39 पोलीस कर्मचाऱ्यांसह 4 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांना पदक जाहीर झालेलं आहे। लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी कामासाठी मी कायमच कटिबद्ध राहीन। लातूरचे पालकमंत्री पद स्वीकारल्यानंतर शिवेंद्रराजे भोसले यांची पहिली प्रतिक्रिया। जिल्ह्याच्या समस्या योग्य रीतीने पार पडणार असल्याची देखील प्रतिक्रिया दिली आहे।
पुण्यातील मावळचे आमदार सुनील शेळकेंचा मटका आणि दारूच्या अड्ड्यांवर छापा. मटका अड्ड्यावर कारवाई करण्याच्या पोलिसांना सूचना आहेत. अवैध दारू धंद्यांना तक्रारीनंतर छापा. सांगली जिल्हा नियोजन समितीचे 326 कोटी खर्चाविनाच पडून आहेत आणि पालकमंत्री अभावी आणि आचारसंहितेमुळेच विकास रखडला. 2 महिन्यात निधी ते खर्चाचे प्रशासनासमोर आव्हान आहे. जळगावच्या 40गाव बाजार समितीमधील नोकर भरतीला विरोध. नोकर भरतीच्या मुद्द्यावरून महायुतीमध्ये महाविकास आघाडी आमनेसामने आलेली आहे. भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर फॅक्टरीमधील स्फोटाप्रकरणी एसआयटीची चौकशी होणार आहे. स्फोट प्रकरणी एसआयटी सखोल तपास करणार असल्याची पोलिसांची माहिती आहे. फॅक्टरीमधील स्फोटामध्ये 8 निष्पाप कर्मचाऱ्यांनी जीव गमावला आहे. भंडारातील जवाहरनगर फॅक्टरीमधील स्फोट प्रकरणी अधिकाऱ्यांवर कारवाईसह गावांचं पुनर्वसन करण्याची मागणी आहे. आयुध निर्माणाधीनच्या मुख्य प्रवेशद्वारावर सावली ग्रामस्थांचं आंदोलन. जळगावच्या अमळनेरमध्ये साने गुरुजी स्मारकाच्या जागेवरील 500 झाडं जळून खाक झाली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये फळ विक्रेत्याकडून गटारातल्या पाण्याचा वापर करण्यात आला. फळ झाकण्यासाठी आणि वापरण्यात येणारं बारदान गटाराच्या पाण्यामध्ये बुडवून फळावर ते टाकलेलं पाहायला मिळालं. जळगावच्या 40गावमधील पाटणादेवीत साकारणार भास्कराचार्य इनोव्हेटिव्ह सेंटर. भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडून अहमदाबाद येथील सायन्स सेंटरला भेट देत राज्य शासनाकडून 20 कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्रासह जगातील आदिवासींच्या आरोग्यावर मंथन करण्यासाठी पहिली आंतरराष्ट्रीय परिषद नागपुरात होणार आहे. एम्समध्ये 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन. अहिल्यानगरच्या राहत्यामधील शारदा शैक्षणिक संकुलात कॉपी मुक्ततेसाठी जनजागृती अभियान. परीक्षेमध्ये कॉपी करणार नाही, विद्यार्थ्यांकडून शपथ. भंडाराच्या माटोरामध्ये वाघाच्या हल्ल्यामध्ये तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झालाय. वन अधिकाऱ्यांकडून घटनेचा पंचनामा. यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि यावर वन विभागानं उपाय करण्याची मागणी होते. पिंपरी चिंचवड शहरामधील रावेत परिसरात 7 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना. आता ट्रूथ अँड डेअर खेळ खेळतानाच जवळील साधत असताना हे कृत्य केल्याची माहिती आहे. साताऱ्यात वाई बस स्थानकासमोर कारनं 5 जणांना उडवलेले आहेत. भरधाव कारनं 5 जणांना उडवलंय. एकाचा जागीच मृत्यू झालाय. 4 जखमी आहेत. धुळे जिल्ह्यातल्या डांगरे गावात अघोरी कृत्यांचा धक्कादायक प्रकार समोर आला. अघोरी कृत्यांमुळेच गावकरी भयभीत झालेत आणि या प्रकरणी कुठलीही कारवाई दाखल केली जात नसल्याची पोलिसांची माहिती आहे. अहिल्यानगरच्या सावळी विहीर या फाटा परिसरामधील विहिरीमध्ये आढळलाय पुरुषाचा मृतदेह. हत्या की आत्महत्या याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. सोलापुरात वाळूच्या टिप्परवर कारवाई केल्यामुळे प्रांताधिकाऱ्यांवर हल्ला प्रकरणामध्ये 3 टेंभुर्णी पोलिसांकडून अटक. 3 अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल. सांगलीच्या मिरजमध्ये अवैध गॅस सिलेंडरचा साठा पोलिसांकडून जप्त. तब्बल 2.25 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. आरोपींविरोधात मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.